तुमचे पूर्वकर्माचे भोग पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही इथं येऊ शकत नाही. ज्या दिवशी महाराज तुमचं गुरुपद घेतात, तुमच्या आयुष्याचे सूत्र त्यांच्या हातात असतात, आपण कठपुतलीच्या बाहुलीप्रमाणे फिरत असतो. आज उठल्यानंतर माझ्या बरोबर काय होणार आहे हे सगळं ते ठरवत असतात, सगळं त्यांनी ठरवलेलं असतं. मग जे सेवेत येत नाही ते आपल्याला काय दिवसतात. तुम्ही तर खूप सेवा करता, तुम्ही तर खूप पारायण करता, मग तुमच्या बरोबर असं का झालं? तुमच्या मुलीचं लग्न का नाही जमत? तुमची सून का तुमच्या बरोबर नीट राहत नाही? तुमच्या पतीचं का नाही प्रमोशन होत? आपल्याकडे उत्तर काय पाहिजे? खच्चीकरण न करता मी जर सेवेत नसते तर यापेक्षा भयानक माझ्या बरोबर झालं असतं. जे होणार आहे ते महाराजांचं नियोजन आहे, जे होणार आहे ते मला मान्य आहे. कारण ते देऊळबंद चित्रपटात ते महाराज सांगतात, आम्ही प्रारब्ध बदलत नाही, पण आम्ही प्रारब्धाचे भोग कमी करत असतो. प्रत्येक मनुष्य जन्माला येताना पाप पुण्याचं गाठोडं सोबत घेऊन येत असतो. दोन मैत्रिणी असेल, एक मैत्रीण रोज केंद्रात येते, एक मैत्रीण केंद्रातच येत नाही, पण तिचं इतकं छान दिसतंय आपल्याला. बऱ्याच वेळा स्वतःला वाटतं इतके सगळं करून आपण आरतीला येतोय, नैवेद्य घेतोय, पारायणाला बसतोय, माझ्या बरोबरच का होतंय? तिचं तर सगळं व्यवस्थित चाललंय, ते आपल्याला डोळ्याने दिसत असतं. आपल्या बरोबर जे होतं तेव्हा लक्षात घ्या, सेवा मार्गात आल्यानंतर महाराज खूप परीक्षा पाहत असतात, तुमची खूप परीक्षा पाहत असतात. जेव्हा तुमची खूप परीक्षा पाहिली जाते तेव्हा महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास वाढत असतात. आणि खूप परीक्षा पाहूनही रिझल्ट येत नाही आपल्याला, त्यावेळेस महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास आणि संयम वाढवत असतात. आणि खूप परीक्षा पाहिली आणि आता मी मार्ग सोडू का काय? मला आरतीला येऊन रिझल्ट भेटत नाही, मी नित्य सेवा करते, मी पारायण करते, मी सगळं करून माझ्या बरोबर काय असं होतं? त्यावेळेस महाराजांचं नियोजन अद्वितीय असतं. तुमच्या आकलनाच्या, तुमच्या इच्छाशक्तीच्या बाहेरचं नियोजन असतं. ते तुमच्या आमच्या बरोबर, माझ्या बरोबर झालं असेल म्हणून आज इथं आपण उभे. कारण आपल्या बरोबर जर चमत्कार झाले नसते तर आपण नमस्कार केला नसता. कारण आज समाजामध्ये जर पाहिलं आपण, टेक अँड गिव्ह पॉलिसी, मी इथं येते तर मला काय मिळणार आहे? महाराज एकाही आरतीचं कोणाचं काहीच ठेवत नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आपल्याला दमच निघत नाही. मगाशी सांगितलं तसं, एक आरतीला आलं तर मला खूप काय मिळालं पाहिजे, पण याच्या आधी तुम्ही काय केलेलं आहे? पूर्वजन्मीचं काय आहे तुमचं? खड्डा जेवढा मोठा खांडलेला असतो तो बुजवायला माती तेवढीच टाकावी लागते. तुम्हाला सेवेची माती जोपर्यंत टाकून तुमचा खड्डा बुजून लेवलला येत नाही तोपर्यंत कसे रिझल्ट येणार?